जगातील सर्वात मोठा आधारविहीन दगडी घुमट, जिथे गौतम बुद्धांचे अस्थि अवशेष प्रस्थापित केले आहेत. इथे सर्व धर्माचे लोक उपासना करायला येतात. एंट्रीवर तुम्हाला म्यानमार प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारावर 2 सिंह राखण करताना दिसतात, जे धैर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहेत. यांच्या मोबाईल ॲपवर तुम्हाला सर्व माहिती अगदी गाईड सारखी दिली जाते आणि कुठेही कोणत्याही प्रकारची एंट्री फी सुद्धा नाही. एंट्री केल्यावर नतमस्तक झालेले हत्ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर उत्तरेकडे एक छोटा पॅगोडा आहे, जो मुख्य पॅगोडाच्या 1/5 आकाराचा आहे. त्याच्याच मागे बोधिवृक्ष आणि धम्मचक्र पाहायला मिळतं. त्यानंतर तुम्ही मुख्य पॅगोडा पाहू शकता. अष्टकोनी आकाराचा पॅगोडा आणि आजूबाजूला विशाल प्रांगण म्हणजे बुद्धांच्या आर्य अष्टांगीन मार्गाला जणू काही आदरांजलीच आहे. हा जगातील सर्वात मोठा आधारविरहित घुमट असून यातच अस्थि अवशेष स्थापन केले आहेत. जवळपास 8000 लोक इथे ध्यान करायला बसू शकतात. इथे अजून बरंच काही पाहण्यासारखं आहे. तुम्ही ॲपच्या मदतीने त्याची सर्व माहिती घेऊ शकता. मुंबईमध्ये आलात तर एकदा तरी इथे नक्की भेट द्या. मी बोरिवली स्टेशनवरून बसने गोराई खाडीला आलो. तिथेच तुम्हाला पॅगोडासाठी तिकीट सुद्धा मिळतं, ज्यात तुम्ही परत सुद्धा येऊ शकता. मी 4:30ची शेवटची फेरी पकडून निघालो. फेरीमधून तुम्हाला पॅगोडा दिसायला लागतो. शेवटची फेरी 6ची आहे हे लक्षात ठेवा. तिथून पुढे आलात की अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही ग्लोबल विपसना पॅगोडा इथे पोहोचता. भाईंदरवरून बस सुद्धा आहेत. रिटर्न जाताना माझी शेवटची फेरी चुकली म्हणून मी बसने निघालो. गोराई बीचला गेलो आणि मस्त सनसेट एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा हा प्लॅन करू शकता.